मृत्यूचे नाव काल आहे, अमर फक्त महाकाल आहे. मृत्यूनंतर सर्वच कंकाल आहेत, चिता आणि भस्म धारण करणारे फक्त त्रिकाल आहेत. हर हर महादेव. महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण प्रत्येकजण आपापल्या परीने जास्तीत जास्त महादेवांची सेवा, पूजा अर्चा मनोभावे करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. प्रत्येक आईने आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. तर ती वस्तू कोणती हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. महादेव तुमच्या आमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. व्हिडिओ बघत असताना ओम पार्वती पतये नमः असं लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बऱ्याचदा काय होतं, आपले मुलं खूप हट्टी असतात, खोडकर असतात. कितीही सांगितलं तरी ते ऐकायला तयार नसतात. आपण त्यांना चांगल्या प्रकारे समजून सांगतो, जवळ घेतो, गोडीने समजावून सांगतो, पण ते काही ऐकत नसतात. प्रत्येकाची एक सहनशक्ती असते, एक लिमिट असतं आणि कधीकधी ती सहनशक्ती देखील आपली संपत असते. मग परिणामी आपण आपल्या मुलांना हाणत मारत असतो. पण हाणणे मारणे हा काही समजावून सांगण्याचा पर्याय नाही किंवा हाणल्या मारण्याने त्यांना आपण जे म्हणतोय ते म्हणणं कळेल असं नाही. तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहेत की काय करायचं आहे नेमकं. तर बघा, हा उपाय तुम्ही फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी आजच्या दिवशीच करू शकता. तुम्हाला माहिती आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे जास्त प्रमाणात जागृत असतं आणि त्याच गोष्टीचा फायदा घेऊन आपल्याला हा उपाय आजच्या दिवशी करायचा आहे. उपाय कोणता ते सांगण्यापूर्वी हा उपाय कोण कोण करू शकतं हे मी सांगतो. तर महिला वर्गांनी हा उपाय करायचा आहे. ज्यांना सूतक आहे, ज्यांना मासिक धर्म आहे, त्याचबरोबर विटाळ आहे, अशा महिला हा उपाय करू शकत नाही. प्रेग्नेंट महिला असतील, त्यांना अगोदरचं बाळ असेल तर त्यांच्या मोठ्या बाळासाठी त्या हा उपाय करू शकता. त्यानंतर बघा, हा उपाय जर मंदिरात जाऊन केला तर अतिउत्तम. तिथे जाऊन बसून दिलं तर चांगलं यासाठी म्हणते की मोठमोठे मंदिरं असतात किंवा छोटी मोठी मंदिरं असतात, तिथे महाशिवरात्रीच्या दिवशी प्रचंड गर्दी असते. त्यामुळे मंदिरात जाऊन हा उपाय करणे जरा अवघड आहे. तरीही तुम्हाला मंदिरात जाऊन उपाय करणे शक्य होत असेल तर अतिउत्तम. नाहीतर तुम्ही बिनधास्त हा उपाय आपल्या घरामध्ये करू शकतात. पण मंदिरात जाऊन केलेलं चांगलं, कारण घरातल्यापेक्षा घराच्या तुलनेत मंदिरात पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता जास्त असते. त्यामुळे मंदिरात जाऊन हा उपाय करणे शक्य झाले तर अतिउत्तम. आपल्याला काय करायचं आहे, जर घरात करणार असेल तरीही ठीक, मंदिरात जाणार असेल तरीही ठीक. आपण मंदिरात जाणार असेल तर जे काही महादेवाच्या पूजेसाठी साहित्य लागतं ते आपण सर्व घेऊन जाणार घरातून. बेलाची पानं असो, बेल असो, पांढरी फुलं असो, अभिषेक करण्यासाठी जल, दूध जे काही असेल ते. त्यासोबतच आपल्याला काय घेऊन जायचं आहे, एका तांब्यात, फुलपात्रात, ग्लासात, कशातही एक तेवढं भांडं भरून आपल्याला पाणी घेऊन जायचं आहे. आणि मंदिरात जाऊन आपली पूजा वगैरे करून झाली की ते भांड्यामधलं पाणी तसंच ठेवायचं आणि त्या भांड्यातल्या पाण्यावरती हात ठेवायचा आणि शिवगायत्री मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. ज्याप्रमाणे आपण तारक मंत्राची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला ही सेवा करायची आहे. शिवगायत्री मंत्र आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा बऱ्याच जणांना माहिती नसेल, तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगते. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात असा हा शिवगायत्री मंत्र आहे. तर बघा, या मंत्राचा जप तुम्हाला कमीत कमी 108 वेळेस करायचा आहे आणि जास्तीत जास्त शक्य होणार असेल तर कंटिन्यू 1 तास या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. मंदिरात केला तरी चांगलं, घरी केलं तरी चांगलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण ज्या पाण्यावरती हात ठेवून या मंत्राचा जप केलेला आहे ते पाणी तीर्थासमान, अमृतासमान काम करणार आहे. आपला मंत्र जप करून झालं की त्या तीर्थाचं पाण्याचं आपण दर्शन घ्यायचं, नमस्कार करायचा आणि ते पाणी मंदिरातून घरी घेऊन यायचं असेल, घरात दुसरीकडे तुम्ही बसला असाल ही सेवा करण्यासाठी, तर तिथून उठून ते पाणी झाकण ठेवून तुम्हाला आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे. तुम्हाला या गोष्टीची कल्पना असेलच की महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरापेक्षा रात्री शिवतत्व हे जास्त प्रमाणात जागृत असतं. त्यामुळे रात्रभर ते पाणी तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शनिवारी आपल्या मुलांना, जर मुले शाळेत गेली असतील तर शाळेतून आल्यानंतर किंवा घरी असतील तर सकाळी त्यांच्या आंघोळ वगैरे झाल्यानंतर हे पाणी आपल्या मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे. जर तुमची एकापेक्षा जास्त मुले असतील
किंवा 2 असतील 3 असतील तर त्यांना थोडं थोडं करून हे पाणी आपण पिण्यासाठी द्यायचं आहे. हा उपाय तुम्ही फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी, दुपारी, प्रदोष काळात, संध्याकाळी केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता. आता फक्त आईनेच करायचं का आपल्या मुलांसाठी? तर नाही, वडिलांनी केला आपल्या मुलासाठी तरी चालेल. आता एखाद्या स्त्रीची इच्छा असेल की मला माझ्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे पण मासिक धर्म आहे तर मी काय करू? तर मग मुलाच्या वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तरी हरकत नाही. किंवा मग आता काहींना असा प्रश्न पडला असेल, माझी इच्छा आहे पण माझा मुलगा हॉस्टेलला आहे शिकायला, बाहेरगावी आहे शिकायला, तर मग तुम्ही तुमच्या मुलाला सांगू शकता की तुझ्यासाठी तू असा असा उपाय कर. मुलाने स्वतःसाठी जरी हा उपाय केला आणि ते पाणी तीर्थासमान अमृतासमान सेवन केलं तरीही त्याचा फायदा मुलाला होणार आहे. फक्त हा उपाय करताना जे कोणी हा उपाय करत असेल त्यांनी मनात कोणतीही निगेटिव्हिटी, नकारात्मकता ठेवायची नाही. का अरे मी हा उपाय करते पण माझ्या मुलाने माझं ऐकलं पाहिजे, त्याचं बौद्धिक प्रगती झाली पाहिजे, उपाय करते पण त्याचा फायदा झाला पाहिजे, असे कोणतेही निगेटिव्हिटी, नकारात्मकता मनात ठेवायची नाही. सकारात्मक भावनेने हा उपाय करायचा आहे की अरे मी माझ्या मुलासाठी हा उपाय करतात, याचा नक्कीच फायदा होईल, नक्कीच त्याची प्रगती होईल, भरभराट होईल, अशी पॉझिटिव्हिटी मनात ठेवून मग हा उपाय आपण आपल्या मुलाबाळांसाठी करायचा आहे. म्हणजे बघा, जेवढ्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही हा उपाय कराल त्याच्या डबल तुम्हाला मिळणार. हा एक आपल्या साधारण आयुष्याचा नियम आहे आणि हाच नियम आपल्या अध्यात्मात देखील लागू होत असतो. त्यानंतर दुसरा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की अरे आपण एवढं मेहनतीने घर घेतलं आहे आणि कोणाची तरी नजर लागली आहे, सतत भांडणं होत आहेत, सतत घरात काहीतरी कटकटी होतात, काहीतरी संकट येत आहे, किंवा मग असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलाबाळांना कोणाची नजर नको लागायला, तर त्याच्यासाठी देखील मी एक उपाय सांगणार आहे. काय करायचं आहे त्यासाठी? तुम्ही काळे तीळ घ्यायचं आहे. घरात कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. चिमूटभर किंवा मूठभर काळे तीळ घ्यायचे आहे. जर तुम्हाला मुलांवरून हा काळ्या तिळाचा तुम्हाला उतारा करायचा आहे, मुलांवरून करायचा असेल तर मुलाला आपल्यासमोर उभं करायचं आणि ज्याप्रमाणे आपण नजर काढतो त्याप्रमाणे हा काळ्या तिळांचा उतारा करायचा आहे. उतारा करताना जेव्हा आपण हात वर नेतो तेव्हा काही नाही म्हणायचं, पण खाली येताना ओम नमः शिवाय, परत हात वरती नेऊन जेव्हा खाली येतो तेव्हा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. असा तुम्ही 11 वेळेस उतारा करायचा आणि हे तीळ सरळ डस्टबिनमध्ये टाकून द्यायचे. त्यानंतर हातपाय धुवायचे आणि मग तुम्ही घरात इतरांशी गप्पा करू शकता. जेव्हा तुम्ही काळे तीळ हातात घ्याल आणि त्यानंतर उतारा करून ते डस्टबिनमध्ये टाकून हातपाय धुवाल, तोपर्यंत घरात इतर कोणाशीही बोलायचं नाही. फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे. असाच उपाय किंवा असाच उतारा तुम्ही त्या आजारी व्यक्तीवरून देखील करू शकतात आणि तेव्हा देखील तुम्हाला ते तीळ डस्टबिनमध्येच टाकून द्यायचे आहे आणि हातपाय धुवेपर्यंत कोणाशीही एक शब्द देखील बोलायचं नाही. आता तुम्ही म्हणाल की मुलावरून पण त्याच तिळांचा उतारा केला, त्यानंतर आजारी व्यक्तीवरून पण त्याच तिळांचा उतारा केला, घरावरून पण त्याच तिळांचा उतारा केला, तर असं करायचं नाही. प्रत्येकासाठी वेगवेगळे तीळ घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्ही घरासाठी पण हा उपाय करू शकतात. तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाजवळ जाऊन तिथे पण ज्याप्रमाणे आपण मुलावरून किंवा आजारी व्यक्तीवरून तिळांचा उतारा केला आहे त्याचप्रमाणे मुख्य दरवाजाजवळ जाऊन तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र जप करत 11 वेळेस या तिळांचा उतारा करायचा आहे. कारण ज्यांना कोणाला शनिदोष असेल, महिला असेल, पुरुष असेल, तर त्यांच्यासाठी हा काळ्या तिळांचा उपाय फार महत्त्वाचा असतो, हे आपल्याला माहीतच आहे. शनिदोष जर कमी करायचा असेल तर जेव्हा आपण महादेवांना जलाभिषेक करणार आहोत तर त्यात तुम्ही काळे तीळ मिसळून महादेवांना जलाभिषेक करू शकतो. त्यामुळे नक्कीच शनिदोष कमी होण्यास मदत होईल. तर अशा प्रकारचे उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे किंवा सेवा सांगितलेली आहे, ती तुम्ही आजच्या दिवशी नक्कीच करून बघा. हा काळ्या तिळांचा उपाय देखील तुम्ही दिवसभरात सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री कधीही करू शकता, कारण संपूर्ण दिवसच महाशिवरात्रीचा आहे. तर अशा प्रकारचे उपाय नक्कीच करून बघा. नक्कीच मुलांची प्रगती, भरभराट होण्यास मदत होईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.